गुड इव्हनिंग स्टुडंट्स. वेलकम ऑल इन सरस्वती अकॅडमी पाथरी. तर आज आपण प्रोबॅबिलिटीचा अतिशय एक महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी. रेशोमुळं विद्यार्थी थोडं कन्फ्यूज होतात. ओपन एंडेड क्वेश्चन आहे. अ बॅग कंटेन्स 8 रेड अँड सम ब्ल्यू बॉल्स. एका बॅगमध्ये 8 लाल आणि ब्ल्यूची संख्या दिलेली नाही, काही असं म्हणलेलं आहे. 1 बॉल इज ड्रॉन ॲट रँडम from the bag if the ratio of probability of getting red ball and the blue ball is 2:5, then find the number of blue balls. तर त्यासाठी आपल्याला ब्ल्यू बॉल सगळ्यात पहिले गृहीत धरायचे आहेत. लेट द ब्ल्यू बॉल्स बी एक्स, म्हणजे ब्ल्यू बॉल्स किती आहेत आपल्याला त्या ठिकाणी एक्स गृहीत धरायचे आहे. आणि नंबर ऑफ रेड बॉल्स आपल्याला त्यांनी किती दिलेली आहेत? 8. आपल्याला या ठिकाणी टोटल नंबर ऑफ बॉल्स या ठिकाणी मिळालेले आहेत 8 + x, बरोबर. या ठिकाणी आपल्याला मिळाले आहेत. मग आता जर आपण प्रोबॅबिलिटी काढायची असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, बरोबर. आता तर प्रोबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. आता 8 + x म्हणजे या ठिकाणी n(s) = त्याला आपण x + 8 सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. n(s) मिळालं. आता पहिल्यांदा आपल्याला द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ रेड बॉल, रेड बॉलची प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल आपल्याला, तर आपल्या फॉर्म्युल्यानुसार P(r) = n(r)/n(s). म्हणून P(r) जे मिळणार आहे आपल्याला ते 8/x + 8 मिळेल. त्याला इक्वेशन नंबर काय द्यायचं? 1. त्या पद्धतीनं द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ब्ल्यू बॉल, आणि ब्ल्यू बॉलसाठी P(b) = n(b/n)s. तर ब्ल्यू बॉलची संख्या x आहे आणि x + 8 हे या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याला इक्वेशन नंबर 2 द्यायचं आहे आपल्याला. आता कंडिशन आपल्याला या ठिकाणी काय दिलेली बघा. बाय गिवन कंडिशन, कंडिशनमध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की रेशो दिला, इफ द रेशो ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल अँड ब्ल्यू बॉल, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ r अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ b = 2:5. ते अंशछेदामध्ये दिले म्हणजे भागाकारामध्ये दिले. त्याला आपण यापण लिहू शकतो 8/x + 8 डिवायडेड बाय x/x + 8 = 2/5. तर या ठिकाणी 8/x + 8 इथं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर रेसिप्रोकल होईल आणि हे कॅन्सल होईल. रेसिप्रोकल म्हणजे अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश. 8/x = 2/5. म्हणजे या ठिकाणी x × 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 8×5 = 40. सो 2x = 40, म्हणजे एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी मिळाली आहे 20. आणि एक्स म्हणजे काय? द नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स. देअरफॉर द नंबर ऑफ blue balls in the bag is 20. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. दुसरा ओपन एंडेड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष द्या. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतो, महत्त्वाचा आहे.
इथं महत्त्वाची गोष्ट, लीप इयर आणि ऑर्डिनरी इयर लक्षात ठेवायचं. लीप इयर म्हणलं की 366 दिवस त्या ठिकाणी असतात. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 53 फ्रायडेज. तर लक्षात ठेवायचं, अ लीप इयर हॅज 366 days, that is 52 weeks and 2 days. ओके, या पद्धतीने. आता 52 फ्रायडेज इन 52 वीक्स झालं. देअर आर 52 फ्रायडेज इन 52 वीक्स. आता खाली किती दिवस राहिले? 2. फॉर रिमेनिंग 2 days. 2 बाकीचे जे डेज आहेत त्यासाठी आपल्याला यस इज इक्वल टू, तो मंडे असेल किंवा ट्यूजडे असेल, तो ट्यूजडे वेनसडे होऊ शकतो, तो वेनसडे थर्सडे येईल किंवा थर्सडे फ्रायडे येऊ शकतो, फ्रायडे सॅटरडे, सॅटरडे संडे किंवा संडे मंडे. अशा पद्धतीनं दोन्हीपैकी येऊ शकतात. देअरफॉर एन ऑफ एस आपल्याला मिळेल 7. लीप इयर म्हणलं की लक्षात ठेवायचं 7. आणि लीप इयर नसलं तरी, ऑर्डिनरी असलं तरी 7च येणार आहे. फक्त बदल काय होतो आहे, तर आपल्याला इव्हेंट दिला आहे, लेट इव्हेंट ए दॅट remaining 2 days are फ्रायडेज. दोन्ही दिवसापैकी. म्हणून ए इज इक्वल टू किती येईल? थर्सडे फ्रायडे हा एक येईल किंवा फ्रायडे सॅटरडे, 2च येतील. देअरफॉर एन ऑफ ए आपल्याला मिळतो आहे 2. जर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 2/7. ओके. ऑर्डिनरी आल्यावर घाबरू नका. 265 दिवस आणि म्हणजे 52 आठवडे 1 दिवस, 52 वीक्स आणि 1 डे येईल. आणि 1 डेमध्ये संडे मंडे ट्यूजडे डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. त्याचं उत्तर 1/7 येईल आणि याचं उत्तर 2/7. सोपा प्रॉब्लेम आहे, परंतु परीक्षात आपल्याला समजत नाही. लक्षात ठेवा, 2024च्या बोर्डच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, छान प्रॉब्लेम पहा. अ मिसिंग हेलिकॉप्टर इज रिपोर्टेड टू हॅव क्रॅश्ड समवेअर इन द रेक्टँग्युलर रिजन शोन इन द फिगर. हे रेक्टँग्युलर रिजन आहे, 4.5 किलोमीटर त्याची या ठिकाणी ब्रेडथ आहे आणि लेंथ 9 किलोमीटर. त्याच्यामध्ये कुठेही ते पडेल हे त्याचं एन ऑफ एस असेल. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट क्रॅश्ड इनसाइड द लेक शोन इन द फिगर. इथं लेक दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याची लेंथ तुम्हाला काढायला. तर इथं 2 किलोमीटर मायनस केल्यावर त्याची ब्रेडथ 3 येईल आणि इथं 6 केल्यावर या ठिकाणी 4.5मधून 2 जर आपण मायनस केले तर त्याचं उत्तर या ठिकाणी 2.5 येईल आणि 3. 2.5 आणि 3चं जर केलं तर याचा एरिया मिळेल लेकचा आपल्याला. ते तुमचा इव्हेंट असेल. सो सगळ्यात पहिले आपण सांगू शकतो अकॉर्डिंग टू प्रॉब्लेमनुसार आपल्याला सांगता येईल की द हेलिकॉप्टर is equally likely to crash anywhere in the region. कोठेही दिलेल्या रेक्टँगलमध्ये इन द रिजन. ओके, कुठेही त्या ठिकाणी क्रॅश होऊ शकतं.
म्हणून जो यस असणार आहे तो असणार आहे एरिया ऑफ रेक्टँग्युलर फील्ड, जे काही तुम्हाला रिजन दिले रेक्टँग्युलर रिजन. सो पहिल्यांदा एरिया ऑफ, मी शॉर्टमध्ये लिहितो आहे, लक्षात घ्या, रेक्टँग्युलर रिजन. तर तुम्हाला रेक्टँगलचा चांगल्या पद्धतीनं एरिया माहिती, एल इंटू बी. लेंथ आहे 9 इंटू 4.5. 9 5 45, कॅरिंग ओवर 4, 9 4 36, 40.5 किलोमीटर स्क्वेअर. आता प्रोबॅबिलिटी लेकच्या ह्याच्यामध्ये काढायची. सो लेट ए बी द इव्हेंट that helicopter crashed inside the lake. Inside the lake. याला NOPS म्हणायचं आहे. त्यासाठी एरिया ऑफ लेक काढणं गरजेचं आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. तर आता लेंथ तुम्हाला या आकृतीप्रमाणे सांगितली. 9मधून 6 मायनस करायला लागेल, लेंथ या ठिकाणी मिळेल. ते मी डिरेक्टली लिहितो आहे किंवा लिहू आपण. चला, हे फॉर्म्युला वापरायचं आहे. लेंथ ऑफ लेक इज इक्वल टू 9 मायनस 6 इज इक्वल टू 3 किलोमीटर. आकृतीमध्ये पाहून अंडरस्टँड करून घ्या. कधीही आकृती समोर असणं गरजेचे आहे समजून घेत असताना, बरोबर. आणि 4.5मधून 2 मायनस केलं 2 किलोमीटर. 4.5मधून तर 2.5 किलोमीटर. आता एरिया ऑफ लेक ही स्टेप अगोदर घ्या. त्याचं उत्तर येईल 3 इंटू 2.5 7.5. हा तुमचा NOP आहे, किलोमीटर स्क्वेअर. ओके. सो आता प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला. P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. N ऑफ A आहे तुमचं 7.5, 40.5. पॉईंट कॅन्सल करू म्हणजे 75.405 येतील. या ठिकाणी तुमचं 15 भाग जाऊ शकतो. 15 5 75, 15 2 30, 15 7 म्हणजे 5/27. ओके. फायनल आन्सर लिहायचं तुम्हाला. द प्रोबॅबिलिटी दॅट इट क्रॅश्ड इनसाइड द, देअरफॉर द प्रोबॅबिलिटी दॅट इट crashed inside the lake is 5/27. अशा पद्धतीने हे तिन्ही प्रॉब्लेम फार महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये येऊ शकतात. व्यवस्थित करा. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्स ऑल ऑफ यू.